जैन मुनींच्या धमकीला मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार आहे। त्यामुळे आज दादरमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे। एकीकडे कबूतरखाने पुन्हा सुरू करा या मागणीसाठी जैन समाज आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे कबूतरखाना बंद करण्याची मागणी करत एकीकरण समिती ही रस्त्यावर उतरणार आहे। तेव्हा दादरमध्ये मोठा वाद रंगण्याची चिन्ह आहेत। याच पार्श्वभूमीवर दादरमध्ये मोठा फौजफाटा तैनात केला आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, जैन समाजानं काही दिवसांपूर्वी इथली ताडपत्री काढली होती, तेव्हा वातावरण प्रचंड तापलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आजही तगडा बंदोबस्त असेल, कारण आज मराठी एकीकरण समिती आणि जैन समाजानंही आंदोलनाचा इशारा दिलाय आणि आज सुनावणी सुद्धा आहे हायकोर्टात। आज मराठी एकीकरण समितीने आहे कबूतर बंदीच्या विरोधात हाक दिलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की आंदोलन पुकारल्यानंतर या ठिकाणी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। मराठी एकीकरण समितीला आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही। काल रात्रीपासूनच जे मराठा एकीकरण समितीचे जे आंदोलक आहेत त्यांना पदाधिकारी आहेत त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत काल रात्रीपासूनच। आणि या ठिकाणी आपण हा संपूर्ण परिसर पाहिला तर पोलीस बंदोबस्त कडक असा पोलीस बंदोबस्त आहे आणि त्यामुळे आज एकंदरीत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जैन समाजाने आंदोलन केलेलं होतं। या ठिकाणची ताडपत्री होती, ती ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला होता जी पालिकेने लावलेली होती। त्यानंतर जैन मुनी यांनी या ठिकाणी इशारा देत न्यायालयाला देखील आम्ही जुमानणार नाही अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला होता। त्यामुळे आता मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे। या ठिकाणी या मुंबईत महाराष्ट्रात मराठी माणसांना आंदोलन करायला परवानगी दिली जात नाही, मात्र इतर समाजांना जे इतर आहेत याआधी मारवाडी असेल गुजराती असेल यांनी जो या ठिकाणी मोर्चा काढलेला होता त्यांना परवानगी दिली जाते, मात्र आम्ही इथले आहोत आम्हाला परवानगी दिली जात नाही, आम्हाला नोटिसा बजावल्या जात आहेत अशा पद्धतीची भूमिका आता मोठ्या प्रमाणात इथे बंदोबस्ताला तैनात आहेत। गिरीश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।